आपल्या लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रेणुका राजेंद्र पाटील यांचे स्वागत करण्यासाठी मी मुख्याधिकारी साहेबांना विनंती करतो. भरपूर झाली किती काय एक फोटो लागते आपण काय बोलतो. ओके ओके आपल्या नगरपालिकेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा हा क्षण आहे आणि या दिवशी आपल्या सौदानगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय मुख्याधिकारी साहेब या आजच्या दिवसाच्या निमित्तानं या क्षणाचे साक्षीदार म्हणून उपस्थित असलेले सर्व सावदावासीय नागरिक आपणा सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे 9 वर्षानंतर नगरपालिकेची निवडणूक होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली. जनतेचा कौल मिळाला आणि नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती रेणुकाताई पाटील यांची मतदारांनी निवड केली आणि आज सर्वांच्या साक्षीनं त्या या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनेक संकल्प आणि स्वप्न उराशी घेऊन हा प्रवास भारतीय जनता पार्टी शिवसेना युती आणि निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक यांच्या सोबतीनं हा प्रवास करायचा असले आहे आणि या प्रवासामध्ये संपूर्ण सावदावासीय मतदार बंधू भगिनींची साथही या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ती मिळेल असा आशावाद सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता मी शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय श्री छोटूभाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या पदाभार स्वीकारण्याच्या या प्रसंगी या निवडणूक ज्यांच्या बरोबरीनं मी खूप अनुभवलं असे लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदूभाऊ महाजन, उपस्थित सर्वच नगरसेविका नगरसेवक आणि आपल्या नगराध्यक्ष या उच्च शिक्षित आहेत अशा रेणुकाताई, सर्वांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येत्या काळात या सावदा नगरीचा विकास जो जनतेने आपल्याकडून अपेक्षा केली आहे आणि या सावदावासियांनी ज्या अपेक्षेने आपल्याला इथे पाठवलेलं आहे त्या अपेक्षा मुराशी बाळगून सर्वच नगरसेविका नगरसेवक आणि नगराध्यक्षताई यांना या अनुषंगाने अशी
विनंती व आवाहन करतो की आता हे आपली निवडणूक अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात पार पडलेली आहे. निवडणूक काळात थोडा आरोप प्रत्यारोप झाले असतील, पण ते त्या दिवशी आपले संपलेले आहे. आपली जबाबदारी आता खूप मोठी आहे. आपल्याबरोबर विरोधातले आपल्या बरोबरचे ज्या नगरसेविका ताई असतील, नगरसेवक असतील, या सर्वांना विश्वासात घेऊन या सावद्या नगरी आज आपला परिवार झालेला आहे. आणि त्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला आपल्या ज्या काही विकास या सावदा शहराचा राहिलेला आहे तो भरून काढण्याची खूप मोठी संधी आपल्या सर्वांना सावदा वासियांनी दिलेली आहे. त्यांच्या आपल्याकडून जे अपेक्षा आहे, आपल्या बरोबर आज मोठं नेतृत्व आपल्या मागे खंबीरपणे उभे आहे. आज वरून तर खालपर्यंत आपलं भाजप सेनेचं सरकार आहे आणि त्या माध्यमातून आपण हे 5 वर्ष आता महत्वाचे आपल्या हातात आहे. पुढची जेव्हा निवडणूक येईल तेव्हा लोकांनी अपेक्षेनं म्हटलं पाहिजे की हे जे लोक आपण निवडून दिले होते त्यांनी खरोखरच आपल्या आश्वासनांची आपल्याला जी अपेक्षा होती त्याची पूर्तता केली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. सावदा शहराची निवडणूक माझे नेते माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी जी जबाबदारी माझ्यावरती दिली आहे, आपल्या सर्वांच्या सावदा नगरीच्या नागरिकांचे मी या माध्यमातून खूप खूप आभार मानतो की आपण आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज येथे आमचे नगरसेवक नगराध्यक्षताई यांना आपण मतदान केलं. आम्ही त्यावेळी सुद्धा आपल्या समोर जात असताना काही आश्वासनं आपल्याला दिले होते आणि आज सुद्धा आम्ही ते पूर्तता करण्यास आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून त्याच्यावरती ठाम आहोत. ते जर पुढे कमी पडत असतील तर आमचे नेते आणि त्या माध्यमातून नंदूभाऊ असतील, मी असेल, आपल्या केव्हाही आपल्या सेवेत आम्ही हजर राहू आणि आपल्याला जेथे जेथे काही अडीअडचणी असतील आमच्यापर्यंत जरी पोहोचवल्या तरी आम्ही त्या गोष्टीसाठी बांधील राहू. कारण निवडणूक झाली म्हणजे सर्व संपलं असं होत नाही. निवडणूक झाली म्हणजे इथून आपली सुरुवात झाली असं आम्ही मानतो आणि त्या माध्यमातून सर्वच शहरवासियांचे मी खूप खूप आभार मानतो आणि संपूर्ण आपल्या नगराध्यक्षताई असतील, नगरसेवक नगरसेविकाताई असतील यांना खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सावदा नगर परिषदच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रेणुकाताई पाटील यांनी आज त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. जास्त काही बोलणार नाही, एवढंच बोलेल की जे विजन सावदा शहराचं आपण ठरवलेलं आहे याच्यामध्ये राजकारण न करता नागरिकांच्या समस्या, गोरगरिबांच्या समस्या आणि आपला विकास हा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. ते आपण येणाऱ्या काळामध्ये करूच आणि गटर, वॉटर मीटर याच्याही पलीकडे गाव नेण्याचं काम हे आपण येणाऱ्या काळामध्ये असं विजन ठेवायचं आहे की लोकांना त्या कामाची जी दखल आहे ती प्रत्येक जण घेऊन हे येणाऱ्या पूर्ण 5 वर्ष हे सुखरूप निघतील. नवे माझ्याकडे आम्ही तरुण या ठिकाणी मी आणि नकुल आम्ही अगदी तरुण या ठिकाणी सदस्य निवडून आलेलो आहे. आमच्याकडे खूप चांगल्या कल्पना या शहरासाठी आहे. आपण सगळे एकमताने ते कामं सगळ्यांचे मार्गी लावू आणि हात जोडून विनंती करते की या ठिकाणी राजकारण करू नका आणि बाहेरच्यांनी जास्त हस्तक्षेप करू नका. कारण नागरिकांनी या लोकांना निवडून दिलेला आहे म्हणून तेवढाच यांचा जास्त अधिकार या ठिकाणी असतो. एवढंच बोलेल आणि काकू तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. सावदा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय रेणुकाताई यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात आपल्या उपस्थित आमचे सहकारी शिवसेनेचे मित्र आदरणीय चतुरभाऊ पाटील, आदरणीय राजू भाऊ, आदरणीय फिरोज भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगराध्यक्षा, उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या सावदा नगरपालिकेची निवडणूक आटोपलेली आहे आणि आजचा क्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे.
की आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेणुकाताईंनी या ठिकाणी आपला पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या रावेर तालुक्याचीच नव्हे तर या परिसराची एक आगळी वेगळी ओळख या ठिकाणी राहिलेली आहे की निवडणुकीपुरती निवडणुकीपुरतं राजकारण आणि त्यानंतर सर्वांनी सोबत मिळून या ठिकाणी काम करायचं आहे. मी सर्व नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील यांच्याकडून हीच अपेक्षा करणार आहे की शेवटी आपलं सर्वांचं ध्येय एकच आहे की या शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे आणि या सावदा शहराचा चेहरामोहरा या ठिकाणी बदलला पाहिजे. सुदैवानं ही निवडणूक लढत असताना जरी आपण वेगवेगळ्या पक्षांना लढलो तरी आपण जर बघितलं तर सिमरन ही निवडणूक महायुती म्हणूनच या ठिकाणी लढली गेली. तुम्ही पण महायुतीचेच घटक त्या ठिकाणी आहोत. घडामोडी झाल्या, निवडणूक झाली, परंतु आता आपण सर्वांनी या ठिकाणी मिळून मिसळून काम करायचं आहे. आणि मला आनंदाची गोष्ट या ठिकाणी ही वाटली की खूप मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी या सभागृहात आहे आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार सुद्धा महिला आहे. म्हणजे पुरुषांनी नाराज व्हायचं अशी गोष्ट नाही, परंतु महिला अतिशय प्रभावीपणे काम करतात हे आधी आपण अनेक वेळा बघितलं आहे. आणि रेणुकाताई सुद्धा अतिशय चांगल्या सुशिक्षित या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या सोबतीला चांगली मंडळी या ठिकाणी जे नगरसेवक आहेत ते अतिशय चांगले करू या ठिकाणी नगरसेवक आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या राज्यात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रात सरकार आहे. आणि सुदैवानं या ठिकाणी आपल्याला 2 मंत्री या ठिकाणी लाभलेले आहेत. आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी कॅबिनेट मंत्री आपल्याला लाभलेले आहे. जळगाव जिल्ह्याला आदरणीय गुलाबराव भाऊ या ठिकाणी पाटील या ठिकाणी मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून आपल्याला लाभलेले आहे. त्याही पलीकडे जर गेलो तर केंद्रीय मंत्री रक्षाताई याही भारतीय जनता पक्षाच्याच त्या ठिकाणी काम करतात आहे. आणि आपल्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील आमदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वदूर विकासाचं काम सुरू आहे. आणि आपल्याला हाच सर्वांचा विचार घेऊन किंवा आपल्याला एक विकासाचं ध्येय घेऊन या ठिकाणी या सावदा नगरीत या ठिकाणी काम करायचं आहे. या ठिकाणी ही मंडळी, शिवसेनेची मंडळी आपल्या सोबत आहे, राष्ट्रवादीची मंडळी या ठिकाणी सोबत राहील असं सिमरननेच या ठिकाणी, या राजूभाऊ इकडे या, सिमरनने या ठिकाणी सांगितलं आहे. या सर्वांनी मिळून आपण या सावदा नगरीचा या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. हे करत असताना राजकारणाच्या ठिकाणी थोडंफार ज्या ठिकाणी कुठलेही काम चालते, शासकीय काम, तर प्रशासकीय काम चालत असताना त्या ठिकाणी राजकारण थोड्याफार प्रमाणात येते. तेवढ्यापुरतं राजकारण करून या ठिकाणी खरोखर समाजाची सेवा करणं हा हेतू आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला जे शिवसाहेब लाभले आहे, शिवसाहेब हे अतिशय कर्तव्यदक्ष या ठिकाणी अधिकारी आपल्याला लाभले आहे. त्यांचंही तुम्हाला नक्कीच सहकार्य लाभेल. कारण शासन आणि प्रशासन म्हणजे हे एका रथाचे 2 चाकं आहे आणि ही दोघं मंडळी जोपर्यंत व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठलाही विकास होत नाही किंवा कुठल्याही योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून मी तुमच्याकडनंही आणि शिवसाहेबांकडनंही अपेक्षा करेल की यांचा समन्वय घडून या सावदा परिसराचा विकास कसा होईल या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. मी सावदा नगरवासियांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल, त्यांचे खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या रेणुकाताईंनी त्यांनी कौल दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व नगरसेवकांनी कौल दिलेला आहे. सावद्याची जनता तशी सुज्ञ आहे. सर्व नागरिकांनी अतिशय व्यवस्थित नगरसेवक या ठिकाणी निवडून दिलेले आहे. मी या ठिकाणी रेणुकाताईंना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व पक्षीय, महापक्षीय असतील, भारतीय जनता पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सर्व नगरसेवकांनाही त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय नंददादा महाजन, तसेच आपले छोटे दादा राजू चौधरी दादा आणि माझे सावद्यातले सर्व नागरिक, तसेच माझे सर्व नगरसेवक
आज जी ही संधी मला मिळाली आहे, ही संधी गिरीश भाऊ, नंदू महाजन, आपलं चंद्रकांत पाटील सर, आपल्या आवडत्या रक्षाताई, अशी म्हणजे ही जी संधी मला दिली आहे त्यांनी, की कमळ जसं चिखलात उमलतं, त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे ते कमळ मी नक्कीच म्हणजे असं फुलवून दाखवेन. आणि माझ्यासोबत जे भाविक माझे जे जनता आहे, सावदेतली जी नागरिक आहे, त्यांनी जो माझ्यावर हा विश्वास दाखवला आहे, ही जी खुर्ची आहे ही खुर्ची माझी नसून हा खुर्चीचा अधिकार त्यांचा आहे. कारण ते नसते तर आज मी या खुर्चीवरचा हा पदभार घेतला नसता. तर हे जे बसण्याचं कारण आहे, तर सांगण्याचं मागचं तात्पर्य एकच आहे की सगळं माझं तन मन धन लावून मी त्यांची कुठल्याही प्रकारच्या समस्यांचं निर्वाह चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करीन. आणि सगळे तुम्ही एवढे जण आपले जे नगरसेवक आहे, एवढे सगळे माननीय उपस्थित आहे, कार्यकर्ते, माझ्यासाठी तुम्ही एवढ्या वेळ तुमचा अनमोल वेळ काढला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते.